नमस्कार मित्रांनो, गेले काही दिवस सातत्याने आपल्याकडनं प्रतिक्रियांच्या स्वरूपात असं सांगितलं जात आहे की लडाखवर व्हिडिओ बनवा। तिकडे सोनम वांगचुक आमरण उपोषणाला बसलेले आहेत। अर्थात 21व्या दिवशी हे आमरण उपोषण संपलं, पण आंदोलन संपलेलं नाहीये। आणि ते नेमकं कशासाठी आंदोलन करतायत? भाजप सरकारने, मोदी सरकारने लडाखच्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे का? त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला शेड्यूल 6 देऊ, आणि एकदा नाही तर दोनदा निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेड्यूल 6चा उल्लेख होता। आणि मग आता मोदींची गॅरंटी कुठे गेली? मोदी सरकार यांना फसवतंय का? लडाखच्या लोकांना, भूमिपुत्रांना तिकडनं भूमिहीन करून लडाख ताब्यात घ्यायचा कुटील डाव वगैरे मोदी सरकार करते। आणि अशा प्रकारची भूमिका असेल, अशा प्रकारचे विचार महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आपलेसे वाटतं, स्वाभाविक आहे। कारण इथेही महाराष्ट्राच्या राजकारणात भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय हा संघर्ष अनेक दशकं होता, आणि त्यामुळे आपण भूमिपुत्र म्हणून आपल्यासाठी जशी अपेक्षा करतो तसे लडाखच्या लोकांनी भूमिपुत्र म्हणून त्यांच्यासाठी अपेक्षा करण्याच्यात काही चूक नाही असं वाटणं स्वाभाविक आहे। लडाखचा नेमका विषय काय आहे, कशासाठी हे आंदोलन सुरू आहे हे समजून घेणं आवश्यक आहे। आतापर्यंत मी या विषयावर 2 व्हिडिओ बनवलेले होते, परंतु आता मला असं वाटायला लागलंय की सोनम वांगचुक यांच्या मागे जरूर कोणती तरी मोठी आंतरराष्ट्रीय शक्ती आहे। कदाचित सोनम वांगचुकना त्याची कल्पना नसावी, त्यांना कोणतरी वापरून घेत असावं, पण हे सगळं करण्यामागे कुठेतरी चीन आणि त्याला युरोपमधल्या उदारमतवादी विचारसरणीच्या लोकांची साथ आहे असं दिसून येत आहे। अर्थात मला आरोप करायला हा व्हिडिओ करायचा नाही, काय नेमकं चाललंय ते सांगायला हा व्हिडिओ करत आहे। सगळ्यात पहिले आपल्याला स्पष्ट करू इच्छितो, गेल्या वर्षी याच सुमारास एप्रिलमध्ये मी लडाखला गेलो होतो, आणि लडाखच्या सृष्टी सौंदर्याच्या मी इतका प्रेमात पडलो की आजही कोणी सांगितलं की त्याला लडाखला जाऊया आणि फार थंडी नसेल तर मी लडाखला जायला एका पायावर तयार आहे। इतकं सुंदर लडाखचा भूभाग आहे। दुसरी गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे, लडाखचे लोक जे मुख्यतः बुद्ध धर्मीय आहेत आणि कारगिल भागामध्ये मुख्यतः मुस्लिम लोक आहेत, हे देशाशी अतिशय एकरूप झालेले लोक आहेत, देशाची संस्कृती याचा भाग असलेले लोक आहेत, भारतीय सैन्य दलाला सर्व प्रकारे मदत करणारे लोक आहेत, आणि कोणीही त्यांच्या देशभक्तीवर, कोणीही त्यांच्या देशप्रेमावर संशय उपस्थित करत नाहीये। मुद्दा असा आहे की त्यांना कोणतरी भडकवण्याचा प्रयत्न करतोय, कोणतरी त्यांच्या मनात काहीतरी गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करतोय। त्यांची मागणी काय आहे तर आम्हाला शेड्यूल 6 आम्हाला लागू केलं जावं। याचं कारण म्हणजे आमचे जे रोजीरोटीचे प्रश्न आहेत, आमचे जे पर्यावरणाचे संबंधित प्रश्न आहेत, आणि आमचे जे इथल्या संस्कृतीचे प्रश्न आहेत, या प्रश्नांची काळजी घेण्यासाठी जर ईशान्य भारतात ठिकठिकाणी शेड्यूल 6 आहे तर आम्हाला ते का लागू केलं जाऊ नये? भाजप सरकारनी आणि भाजप पक्षांनी 2दा निवडणुकात आश्वासन दिलं होतं, मग आता भाजप हे आश्वासन का पाळत नाही हा देखील मुद्दा महत्वाचा आहे, आणि त्यामुळे या गोष्टी काय आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे। सगळ्यात पहिले सांगायला पाहिजे की शेड्यूल 6चा अंतर्भाव का करण्यात आला? कारण भारत जेव्हा ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र झाला तेव्हा ईशान्य भारताचा एक मोठा भाग होता की जो पूर्वी आसाम होता, पूर्वी तर तो बंगालच होता, बंगालमधनं आसाम वेगळा काढण्यात आला, आणि आता या आसाममधनं नागालँड, मिझोराम, मणिपूर ही राज्य तयार झाली। त्रिपुरासारखी राज्यांची आधी एक संस्थानं होती, आणि या भागामध्ये खूप मोठ्या संख्येने आदिवासी, वनवासी लोक राहतात। त्यांचा धर्म वेगळा आहे, त्यांच्या परंपरा वेगळ्या आहेत, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत, आणि त्यांना आपापल्या पद्धतीने आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे, हा विचार त्याच्या मागे निश्चित आहे, आणि त्याच्यात काही कोणी आडकाठी आणण्याचं कारण नाही। त्यांना आपलं जीवन जगताना त्यांना भारतीय कायद्यांचा अडसर होऊ नये अशी त्याच्या मागची प्रामाणिक भूमिका आहे। आणि त्यामुळे शेड्यूल 6च्या अंतर्गत कुठे काही जिल्हे, काही कुठे जिल्ह्याचा काही भाग, म्हणजे तिथे त्या आदिवासी समूहांचा अधिवास असतो, त्या भागात त्या लोकांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। जोपर्यंत ते काही गंभीर गुन्हे घडत नाहीत, गंभीर गुन्हे करत नाहीत, तोपर्यंत त्यांना छोट्या गुन्ह्यांना जी काही शिक्षा असेल, दंड असेल, तो स्थानिक लोकांनाच ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि इथे या जिल्ह्यामध्ये ती धार्मिक संघटना असेल, कधी ते चर्च असतं, कधी भिक्खू संघ असतो, कधी त्या आदिवासी समाजाची एक संघटना असते,
त्यांना त्यांच्या निवडणुका पार पडून त्यांचं एक प्रतिनिधी मंडळ निवडण्याचा आणि त्याच्याद्वारे त्या भागाचं प्रशासन चालवण्याचा, कर गोळा करण्याचा, तिथे लोकल कायदे नियम ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. लडाखच्या लोकांनाही असाच अधिकार पाहिजे. तुम्ही म्हणाल वर करणे याचं चुकीचं काय? कारण लडाख सारखा भाग जो काही लाख चौरस किलोमीटरचा त्याचं क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या फक्त 3 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे 1.5 लाख साधारणतः बौद्ध धर्मीय आहेत लेह भागात, लेह आणि लडाख भागात, आणि 1.5 लाख मुस्लिम लोक आहेत की मुख्यतः कारगिल, द्रास, बटालिक या सगळ्या भागात आहे. आणि एवढी कमी लोकसंख्या असेल तर त्यांना हे वाटणं स्वाभाविक आहे की उद्या जर भारताशी या सगळ्या भाग चांगल्या रस्त्यांनी आणि अन्य मार्गाने जोडला गेला तर बाहेरनं लाखो लोक येतील आणि आपल्याच भागात आपण अल्पसंख्याक होऊन जाऊ, आपल्याच भागात आपण परागंत होऊन जाऊ. दुसरा मुद्दा आहे त्यांच्या रोजगाराचा, की त्यांना पारंपरिक पद्धतीने रोजगार मिळवण्याचा अधिकार आहे का? निश्चितच आहे. आणि पर्यटनातनं त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आता रोजगारही उत्पन्न होऊ लागलाय, पैसा मिळू लागलेला आहे. पूर्वी त्यांचा रोजगार मुख्यतः शेळ्या मेंढ्या पाळणं, थोडीशी शेती, कधीतरी एखादं पीक उन्हाळ्याच्या 2-4 महिन्यात घेतलं तर, किंवा भारतीय लष्कराला मदत करणं, त्याच्यासाठी हमाली, ट्रक चालवणं, या गोष्टीतनं त्यांना रोजगार मिळत होता. पण आता पर्यटनातनं या सगळ्या भागात बक्कळ पैसा, बक्कळ रोजगार यायला लागलाय. पण तीच त्यांना भीती वाटायला लागली की लाखो पर्यटक यायला लागले तर बाहेरचे लोक येऊन हॉटेलं काढतील, बाहेरचे लोक येऊन गाड्या चालवतील आणि आपला रोजगार जाईल. आणि त्यामुळे ही भीती देखील मनात त्यांच्या आहे आणि त्याचं समाधान शोधणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये त्यांच्या संस्कृतीचा मुद्दा आहे. त्यांना असं वाटतं की आपली बुद्ध संस्कृती आहे आणि जेव्हा कलम 370च्या तरतुदी लागू होत्या तेव्हा जम्मू काश्मीरकडनं या भागाशी अतिशय मोठ्या प्रमाणावर सावत्रभाव करण्यात आला. शाळा सुरू केल्या नव्हत्या, वीज नव्हती, पाणी नव्हतं आणि अशा वेळेलाही या लोकांनी आपली संस्कृती, आपला वेगळा धर्म, आपलं वेगळं जीवनमान जपून ठेवलं होतं. पण आता जागतिकीकरणाच्या याच्यात बाहेरनं लोक आले की आपल्याच भागात आपली संस्कृती लयास जाईल की काय? आणि त्यामुळे या 3 मुद्दे त्यांचा विचार करणं, त्याचं संरक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्याबाबत गृहमंत्री अमित शहानी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आम्हाला याच्यामध्ये कोणताही बदल घडवायचा नाही. पण मित्रांनो, लक्षात घ्या की काय गोष्टी बदललेल्या आहेत. जेव्हा भाजपाकडनं या अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं, अशा प्रकारचा विचार करण्यात आला होता, तेव्हा चीनचा धोका आता जेवढा मोठा आहे तेवढा तो आपल्या समोर नव्हता. गेल्या काही वर्षात आपण बघितलं असेल, खास करून गलवान खोऱ्यामध्ये चीननी ज्या प्रकारची घुसखोरी करण्याचा प्रारंभ केलेला आहे ते बघता भारताला इथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि चीनच्या सीमेपर्यंत, आणि हा सगळा भाग 4000-5000 मीटर उंचावर आहे, तिथपर्यंत चांगले रस्ते बांधणं, चांगलं पूल बांधणं, चांगल्या एअरपोर्ट धावपट्ट्या बांधणं, या सगळ्याला हजारो कोटी रुपयांचा खर्च आहे. जेव्हा सरकार देशाच्या संरक्षणासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करते तेव्हा संरक्षणाच्या बाबतीतनं तर काही हा खर्च रिकव्हर होऊ शकत नाही. पण पर्यटनाच्या बाबतीतनं हा जर खर्च रिकव्हर झाला तर त्याच्यामुळे देशालाच फायदा होऊ शकतो. करदात्यांचा पैसा आहे शेवटी. आणि त्यामुळे दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढली. ती पर्यटकांची संख्या वाढताना पर्यावरणाला बाधा पोचता कामा नये, याच्यामध्ये कोणताही मतभेद असण्याचे कारण नाही. पण तिथल्या लोकांचं असं म्हणणं असेल की आम्हाला फक्त इथे 2 लाख पर्यटक यायला हवेत किंवा 4 लाख पर्यटक हवे असेल. अशा प्रकारे हट्टाची भूमिका करून चालणार नाही. कारण जे हजारो कोटी रुपये गुंतवणूक केलेले आहेत त्याचा थोडा तरी भाग रिकव्हर होणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी या गोष्टी 6व्या शेड्यूलच्या अंतर्गत आणलं तर तिथल्या लोकांना या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकारचा नकाराधिकार प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे तिथल्या उद्योगावर, रोजगारावर परिणाम होईल. खाणकामाचा मुद्दा समोर आणलेला आहे. हा देखील मुद्दा पूर्वी आपल्या समोर नव्हता आणि त्यामुळे तेव्हा त्याचं आश्वासन देण्याचा काही प्रश्नच नव्हता. मित्रांनो, आजचं जे जग आहे याच्यामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे, प्रचंड वैरभाव आहे. एकीकडे हे युद्ध सीमेवर आहे, दुसरीकडे हे युद्ध उद्योग क्षेत्रात, रोजगार क्षेत्रात आहे, आत्मनिर्भरतेच्या बाबतीत आहे. आज भारत दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे मोबाईल फोन आणि या बॅटऱ्या हे सगळं विकत घेतो. आज या सगळ्या क्षेत्रावर चीनचा प्रचंड दबदबा आहे. चीननी जगातल्या अनेक देशांशी करार करून जे रेअर अर्थ मिनरल्स आहेत, लिथियम आहेत, त्यांचे करार केलेले आहेत आणि त्यामुळे भारताला इकडनं लिथियम मिळवणं अवघड आहे. आता भारतात जे लिथियमचे साठे, रेअर अर्थचे साठे मिळालेले आहेत ते लडाख भागात आहेत आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी चीनकडनं विकत घ्यायच्या आणि स्वतः चीनवर पूर्णतः अवलंबून राहायचं का किमान 20-25% या बाबतीत आत्मनिर्भर व्हायचं आणि स्वतः या गोष्टी बनवायच्या. हा निर्णय भारताला करायचा आहे.
माझ्या दृष्टीने आणि कोणत्याही देशप्रेमी भारतीयाच्या दृष्टीने भारताने या क्षेत्रात आत्मनिर्भर असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी धरतीचं किंवा निसर्गाचं शोषण करता कामा नये, पण दोहन तर करायला पाहिजे. आणि इथे लक्षात घ्या मित्रांनो, या सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे की आम्हाला मेंढ्या चरायला जायला पुरेशी गवताळ पूर्ण किंवा भाग राहिलेला नाहीये. त्यांचं बरोबर आहे, म्हणजे ही गोष्ट होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही तुमचा आमचा विचार करा. मी ज्या भागात राहतो तिथे माझ्या इमारतीच्या 10-10 फूट अंतरावर नवीन इमारती बांधलेल्या आहेत. यांना बकऱ्या चरायला जायला मोकळं मैदान नाही पुरेसं. मला तर मोकळं आकाशही बघता येत नाही, एवढ्या इमारती बाजूबाजूला उभ्या केल्या. मग तो मला मोकळं आकाश बघावं हा माझा अधिकार नाही का? मला रस्त्यावर पदपथांवर चालता यावं हा माझा अधिकार नाही का? तिकडे हजारो लोक, त्याच्यात परप्रांतीय आहेत आणि मराठी लोकही आहेत, त्यांनी फुटपाथ आमचे ताब्यात घेतलेले आहेत. रिक्षावाले बेशिस्त रिक्षा उभ्या करतात, रेल्वे स्टेशन अस्वच्छ आहेत. म्हणजे या सगळ्या समस्या तर मी काय करू? आम्हाला उपोषण करू? म्हणजे लडाखच्या लोकांना थोडीशी गैरसोय होत आहे हे मान्य आहे, पण अशा प्रकारची गैरसोय आम्हाला किती होते? आमचा कोणी विचार करणार आहे का नाही? का आम्ही फक्त देशासाठी काम करायचं आणि कर भरायचे आणि बाकीच्यांना आपल्या पारंपरिक पद्धतीने राहायचा अधिकार दे? म्हणून म्हटलं, देश ही संकल्पना अशी आहे की जिथे प्रत्येकाने एक दुसऱ्यासाठी त्यागही केला पाहिजे आणि प्रत्येकाने एक दुसऱ्यापासून फायदाही मिळवला पाहिजे. अशा वेळेला जर फक्त मी वेगळा राहणार सगळ्यांपेक्षा, अशी वृत्ती जर आपली असेल तर देश एकत्र राहू शकणार नाही. आपापल्याला आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपलं धर्म सगळं पालन करण्याचा अधिकार आहे. पण ते करताना आपण देशाच्या बाकीच्या भागाशी कशा प्रकारे जोडले जातोय, देशाच्या संरक्षणाला सगळ्यात जास्त प्राधान्य कसं देतोय ते समजणं आवश्यक आहे. आणि ते जर करायचं तर शेड्यूल 6 सारख्या तरतुदी लडाख भागात लागू करता येणार नाहीत. लक्षात घ्या. ईशान्य भारतामध्ये आसामची तुम्ही तुलना करताय, आसाममध्ये 3.5 कोटी लोकसंख्या आहे. मणिपूर असेल, नागालँड असेल, मिझोराम असेल, सगळीकडे 20 लाख 30 लाख, अरुणाचल प्रदेश सगळीकडे 20 ते 30 लाख लोकसंख्या आहे. आणि त्यामुळे ती स्वायत्तता दिली तर त्यांना आपापल्या पद्धतीने जगणं शक्य होणार आहे. इकडे लडाखच्या लोकांना केवळ निव्वळ स्वायत्ततेवर जगता पण येणार नाहीये. म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारची आणि मदत आवश्यकच आहे. रस्ते बांधणार केंद्र सरकार, वीज पुरवणार केंद्र सरकार, पाणी देणार केंद्र सरकार, विमानतळ चालवणार केंद्र सरकार. पण असं असेल तर फक्त आम्हाला आमच्या पद्धतीने राहायचंय आणि केंद्र सरकारने आम्हाला फक्त द्यावं आणि आम्ही काय देणार नाही, अशी वृत्ती चालू शकत नाही. आणि हे सगळं सोनम वांगचुक यांच्या मनात कोण भरवतंय मला कल्पना आहे. सामान्य लडाखच्या लोकांना या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये. त्यांना त्यांची चिंता आहे आणि ती चिंता माझीही आहे, ती केंद्र सरकारची आहे आणि त्याच्याबाबत चर्चेतनं मार्ग काढता येईल. पण असं काहीतरी लोकांची मनं बहकवून, त्यांच्या मनात काहीतरी टाकून आणि ज्या प्रकारचं राजकारण अरविंद केजरीवालनी केलं, बाहेरनं पैसे येऊन त्यांच्या इच्छेखातर, म्हणजे कोणाला तरी मला असं वाटतंय भारताला स्वयंपूर्ण होऊन द्यायचं नाही, कुणाला तरी भारताला सीमा शेवटपर्यंत सुरक्षित करून द्यायचे नाहीत. आणि त्याच्यासाठी जर कोणी सोनम वांगचुकना हाताशी धरलं असेल तर ती मात्र गंभीर गोष्ट आहे. मी कोणावरही कुठलेही आरोप करत नाही, कोणाच्याही देशभक्तीवर शंका उपस्थित करत नाही. पण ही परिस्थिती समजून घेऊन त्याच्यातनं सामोपचारातनं मार्ग काढणं, चर्चेतनं मार्ग काढणं आणि स्वतःच्या हिताचं रक्षण करून देशाच्याही हिताचं बघणं हे सोनम वांगचुक यांचं कर्तव्य. आणि मला आता वाटायला लागलंय की ते याबाबत हटवादी भूमिका घेत आहेत. अशीच जर हटवादी भूमिका घेतली तर ते त्यांच्यासाठीही चांगलं नाहीये आणि देशासाठीही चांगलं नाही. आपण मात्र या गोष्टींकडे बघताना आपल्या आजूबाजूलाही बघणं, पर्यावरणाचं काय चाललंय आपल्या बाजूला तेही बघा. आणि मग तिकडे त्यांना बकऱ्या चरायला, शेळ्या चरायला मोकळी मैदानं आहेत का नाही? तिथे 10,000 स्क्वेअर किलोमीटर कमी झालं खाणकाम उद्योगामुळे. लडाख खूप मोठा आहे, खाणकाम करूनही शेळ्या, मेंढ्यांना, बकऱ्यांना चरायला प्रचंड मोठी जागा तिथे उपलब्ध आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवर भावनेने विश्वास ठेवण्यापेक्षा सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या. एवढं साधं सोपं माझं तुम्हाला आवाहन आहे. तुर्तास इथेच थांबतो.